नमस्कार. आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत. मराठी कोडी खूप सोपी आहेत. फक्त थोडंसं लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तेही 10 सेकंडच्या आतमध्ये. कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला, ऐकायला आणि सोडवायला मिळतील. कोडी पाहूयात. कोडी नंबर 1. आकाश हा अमृताचा पती आहे आणि आरतीचा भाऊ आहे. आकाश हा अमृताचा पती आहे आणि आरतीचा भाऊ आहे. रीना आरतीची आई आहे. रीना आरतीची आई आहे. तर रीना आणि अमृतामध्ये काय नातं आहे? तर रीना आणि अमृतामध्ये काय नातं आहे? ओळखा पाहू. काय बरं असेल त्या दोघींमध्ये नातं? थोडासा विचार करा म्हणजे उत्तर पटकन देता येईल. मी एक तुम्हाला क्लू देते. हे कोड सोडवताना तुम्ही या नात्यांमध्ये तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व करा. उत्तरासाठी पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे ए आई मुलगी, दुसरा आहे बी मावस बहीण, तिसरा आहे सी बहीण आणि चौथा पर्याय आहे डी सासू सून. तर सांगा पाहू या 4 पर्यायामधील कोणतं असेल बरं उत्तर? ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे सासू सून. पुढचं कोड. कोड नंबर 2. 2 बैल होते. 2 बैल होते. एक मेला एक विकला तर किती राहिले? 2 बैल होते. एक मेला एक विकला तर किती राहिले? ओळखा पाहू. सांगा पाहू. काय बरं असेल या कोड्याचं उत्तर? तुम्हाला उत्तर देण्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे ए 1, बी 2, सी 0 आणि डी पर्याय आहे यापैकी एकही नाही. ओळखा पाहू. काय बरं असेल या कोड्याचं उत्तर? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 1. कारण 2 बैल होते. त्यातला एक मेला म्हणजे 1 तारखेला मेच्या 1 तारखेला तो विकला तर किती राहिले? तर एकच राहणार ना. किती मजेशीर आणि गमतीशीर उत्तर आहे आणि फसवणार देखील. पुढचं कोड पाहूयात. कोड नंबर 3. अशा भाजीचे नाव सांगा ज्या भाजीमध्ये एका प्रसिद्ध शहराचे नाव लपलेले आहे. अशा भाजीचे नाव सांगा ज्या भाजीमध्ये एका प्रसिद्ध शहराचे नाव लपलेले आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तुम्ही शहरांची नावे आठवून पहा म्हणजे तुम्हाला उत्तर देणं खूप सोपं होईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे वांगी आणि शिमला. हे 2 शहर आहेत. कोड नंबर 4. हे कोड नातेसंबंधावर आधारित आहे. तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे वडिलांचे भाऊ तुमचे कोण? कोड लक्ष देऊन ऐका. तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे वडिलांचे भाऊ तुमचे कोण? ओळखा पाहू. तसं पाहायला गेलं तर हे कोड खूप सोपं आहे. मी एक तुम्हाला क्लू देते. तुम्ही स्वतःला त्या कोड्याच्या जागी ठेवा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. म्हणजे तुम्ही असं समजा की तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे वडिलांचे भाऊ तुमचे कोण? तुम्ही त्या नात्याच्या जागेवर ठेवून या कोड्याचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तेही 10 सेकंडच्या आतमध्ये. तुम्हाला हे कोड सोडवण्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पहिला आहे काका, दुसरा आहे मामा, तिसरा आहे भाऊ
आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. ओळखा पाहू या 4 पर्यायापैकी कोणतं उत्तर असेल. तुमची वेळ सुरू होते आता. उत्तर आहे काका. पुढचं कोड, शेवटचं कोड. रात्री 3 ठिकाणी आग लागली आहे. पहिली मंदिराजवळ, दुसरी शाळेजवळ आणि तिसरी दवाखान्याजवळ. तर मला सांगा सर्वप्रथम ॲम्ब्युलन्स कोणती आग विझवेल. ओळखा पाहू, सांगा पाहू. हे कोड थोडंसं गमतीशीर आहे. थोडा विचार करा म्हणजे उत्तर तुम्हाला पटकन देता येईल, तेही 10 सेकंडच्या आतमध्ये. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे ॲम्ब्युलन्स आग विझवत नाही. किती मजेशीर उत्तर आहे. अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला, ऐकायला आणि सोडवायला मिळतील. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.